जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनुस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत पहा. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला घेतले जातील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमचे वडील, तुमचे शिक्षक, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र पाहणार आहेत. त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट करूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे म्हणजे 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत पहा. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला टच करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह तासिकेचे मेसेज नोटिफिकेशन मिळत राहील. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिका तुम्ही करू शकाल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअप वरती मेसेज तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाला त्या दिवसापासून पुढचे असतात आणि टेलिग्राम चॅनल हा चॅनल आहे, त्यावरील सर्व मेसेज अगदी पहिल्या दिवसापासून सर्व तासिका सर्व लिंक तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप सर्वे केला 5वी जवाहर नवोदय सैनिकी स्कूलसाठी. आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत घेणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी उपलब्ध होत नाहीत, त्यांना तासिका करणं शक्य नाही. त्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांसाठी युट्यूब लाईव्ह माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना सर्वांना शेअर करावं. चला, 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय असतात बा: मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिका आपण आयोजित केलेली आहे पहा. विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून अभ्यास करतो आणि तो करणं योग्य आहे पहा. परंतु आम्हाला असं जाणवलं की भाषा विषयाच्या आपण एका प्रकाशाचं पुस्तक खरेदी केलं तर 50 ते 60 उतारे आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. परंतु तेवढेच उतारे आपल्याला अभ्यासासाठी पुरेसे नाहीत. आपल्याला जर जास्तीत जास्त सराव करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पुस्तक खरेदी करावं लागते. परंतु आम्ही विद्यार्थ्यांना 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे अगदी मोफत देणार आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला फ्री देणार आहोत पहा. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका भाषा विषयासाठी व रेकॉर्डेड 200 प्लस तासिका आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 184 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 184 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. पहा, आपल्याला भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 80 असे 20 प्रश्न असणार आहेत. त्या 20 प्रश्नांमध्ये आपल्याला 4 उत्तरे असणार आहेत आणि प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न, 5 एका उत्तरामध्ये असे 4 उत्तरे आणि एक प्रश्न सव्वा गुणासाठी, म्हणजे 1.25 गुणासाठी एक प्रश्न. म्हणजे असे आपल्याला 25 गुण मिळवायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे आणि तो सराव आम्ही तुमच्याकडून करून घेत आहोत पहा. चला, उतारा क्रमांक 184 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा क्रमांक 184 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुम्ही त्याचे बरोबर उत्तर देताल. तुम्हाला आकलन झालं तर उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. खूप वेळ झाला. यशस्वी भवर, अक्षरा सानप, प्रशांत सानप, अभिनंदन. खूप छान, तुमचं वाचून झालंय. तुमचं अभिनंदन. ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तनुष्का खटके, कृष्णा खाडे, सृष्टी गंडाळ, प्रदीप सानप, श्रेयश खाडे, आदित्य सानप, यशस्वी भवर, अक्षता सानप, तुमचं सर्वांचं अभिनंदन. चला, माझाच मोबाईल थोडा स्लो झाला होता. चला, तुमचं वाचून झालंय, तुमचं अभिनंदन. उत्तरा क्रमांक 184 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तराचं आकलन होईल आणि या उत्तरावरती तुम्ही योग्य उत्तर टाईप करता. फेन्सिंग हे इटलीच्या उत्तरेकडील विलक्षण आणि सुंदर शहर आहे. ते एक बेटाने बनलेलं नाही, तर 117 बेटांनी ते बनलेलं आहे. वेन्सिलच्या बेटांना परस्परांचा जोडणारे जवळजवळ 400 जुने दगडी पूल आहेत, परंतु त्या शहरात मोटार गाडी नाही की बस नाही. हे असे आहे कारण वेन्सिलला रस्ते नाहीत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो. नावा 150 कालव्यामधून अथवा जलमार्गातून विहार करतात. इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते. वेन्सिलचे लोक सर्वोत्तम नावाडी आहेत. त्याच्याकडे सपाट तळांच्या लांब नावा असतात, त्यांना गोंडाले म्हणतात. परंतु आज तुम्हाला वेन्सिल मध्ये कितीतरी मोटार बोटीही पाहायला मिळतात. अशा प्रकारे हा उत्तर आहे. वेन्सिल नावाचं शहर इटलीचं 107 बेटाने वेढलेलं आहे आणि त्या बेटावरती एकही मोटार गाडी किंवा बस नाही. सर्वजण बोटीने प्रवास करतात, नावेने प्रवास करतात, कारण तिथं भरपूर पाणी आणि पाणी कुठपर्यंत आहे तर घराच्या दाराच्या पायरीपर्यंत. म्हणजे जर पायरीपर्यंत जर पाणी असेल तर आपली मोटरसायकल बस चालवायची कशी. त्याच्यामुळं त्या गावामध्ये त्या शहरामध्ये मोटार गाडी नाही आणि तेथील लोक उत्तम नावाडी आहेत. त्यांना काय म्हणतात? गोंडाले म्हणतात. पहा, तुमच्यासाठी या उत्तरात पहिला प्रश्न. उत्तरात वापरल्या कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तरात आलेला कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय ए खूप, पर्याय बी थोड्या, पर्याय सी कमी आणि पर्याय डी पुरेशा. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न 7वा नाही, प्रश्न पहिला. उत्तरा क्रमांक 184 मधील प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवर. भागवत सानप, आदित्य सानप, अभिनंदन, वाचून झाले. आदित्य, 7वा प्रश्न नाहीये हा, पहिला प्रश्न. सृष्टी गंडाळ बी उत्तर देते, विरुद्धार्थी शब्द. यशस्वी भवर बी उत्तर. हुमेर अत्तार ए उत्तर देतोय हुमेर. प्रश्न क्रमांक तरी टाकत चल, म्हणजे मला कळण काय टाकतोय तू, नुसतं उत्तर टाकू नको. प्रदीप सानप बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. बघू कोणाचं बरोबर येत आहे. बरेच जण बी उत्तर टाकतायत. थोड्या. उत्तरात आलेला कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता? पहा, योग्य उत्तर टाईप करा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते टाईप करा. भागवत सानप बी उत्तर, श्रेयश खाडे बी उत्तर, तनुष्का खटके बी उत्तर. चला, योग्य उत्तर टाईप करा. जे लाईव्ह तासिका करतात त्यांनी उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला. उत्तरात वापरलेल्या कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय खूप, पर्याय बी थोड्या, पर्याय सी कमी, पर्याय डी पुरेसा. आदित्य सानप बी उत्तर, अक्षता सानप 2 प्रश्न क्रमांक टाकला. अक्षता फक्त प्रश्न क्रमांक टाकला, उत्तर मी टाकतो तुझ्यावरच. टाकू का? गडबड करू नको अक्षता, एकदा टाकलं की बास करायचं.
दुसरा प्रश्न आपला अजून सुरूच नाही झाला, पहिलाच प्रश्न चालू. चला, खूप छान, अभिनंदन सर्वांचं. अगदी योग्य उत्तर. कितीतरीचा विरुद्धार्थी शब्द उतार्यात आलेला आहे. थोड्या पहा, कमी पण आहे, पण तो उतार्यात आलेला नाही. कमी आणि कितीतरी म्हणजे थोड्या थोड्या हा उतार्यात आलेला शब्द. मला तुम्ही ओळ क्रमांक शोधून सांगा बघू, कोणी इमानदारीने ओळ क्रमांक बरोबर शोधलेली आहे. परा, उतार्यात आलेला कितीतरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही बी उत्तर दिलंय, पण बी उत्तर कोणत्या ओळीत? आदित्य सानप दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर खूप. अरे, कितीतरीच्या विरुद्धार्थी विचारलाय, समानार्थी नाही. कितीतरीच्या विरुद्ध समानार्थी होईल खूप, विरुद्धार्थी होईल थोड्या. बी उत्तर आदित्य बरोबर, ए उत्तर चुकीचं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कुठून आणलं? पहा, सृष्टीने सांगितले बा शेवटच्या वेळी व्हेन्सीमध्ये कितीतरी मोटारी बोटीही पाहायला मिळतात. अभिनंदन सृष्टी, खूप छान. जो विद्यार्थी शोधून देतो तो चुकत नाही. जो अंदाज उत्तराचा अंदाज बांधून टाकतो त्याचा कधी कधी अंदाज चुकू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तर तुमचं बरोबर. खूप खूप छान, अभिनंदन तुमचं. चला, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. वेन्सिल मधील रस्ते नाही हे असे आहे कारण. वेन्सिल मध्ये रस्ते नाहीत हे असे आहे कारण. त्याला काय कारण असेल की व्हेनिस सिटी, व्हेनिस मध्ये रस्ताच नाही, त्या शहरामध्ये रस्ताच नाही. जसं आपल्या वाड्या वस्त्यावर गावात सगळीकडे रस्ते असतात, परंतु त्या शहरात रस्ते नाहीत. पर्याय, प्रत्येकाने नावेतून गेलं पाहिजे म्हणून त्या शहरामध्ये रस्ते नाहीत. पर्याय बी, त्यात एक नाही तर 107 बेटांचे आहेत. एक नाही तर 107 बेटांचा आहे म्हणून त्यात रस्ते नाहीत. पर्याय सी, तेथे 150 कालवे आहेत. आणि पर्याय डी, पाणी इमारतीच्या भिंतींना आणि पायऱ्यांना स्पर्श करते, म्हणजे पाणी इमारतीच्या भिंती आणि पायऱ्यापर्यंत येतं म्हणून त्या शहरामध्ये रस्ते नाहीत. योग्य उत्तर टाईप करा. आदित्य सानप हे उत्तर देतोय, प्रत्येकाला नावेतून गेलं पाहिजे म्हणून. आणि सृष्टीगंधा, चला, यशस्वी बवर बी उत्तर देते. यशस्वी बवर बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. सृष्टीगंधा डी उत्तर देते. सृष्टी, पाणी इमारतीच्या भिंतींना पायऱ्यांना लागते म्हणून त्या गावात रस्ते नाहीत. अक्षता सानप हे उत्तर, प्रत्येकाला नावेतून गेलं पाहिजे म्हणून रस्ते नाहीत. तनुष्का फर्स्ट लाईन मध्ये म्हणते, लास्ट लाईन, तनुष्का या प्रश्नाचं उत्तर टाक. यशस्वी बवर बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. सृष्टीगंधा डी उत्तर. यशस्वी बवर मध्ये लास्ट लाईन. आदित्य सानप हे उत्तर. प्रशांत सानप दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. 101 नव्हे तर 117 बेटांचे आहे. चला, बऱ्याच जणांचं उत्तर कन्फ्यूज, ए, बी आणि डी मध्ये तुम्ही कन्फ्यूज. बऱ्याच जणांनी ए, बी आणि डी हे तिन्ही उत्तर टाकले. अक्षता सानप बी उत्तर. भागवत सानप बी उत्तर. प्रदीप सानप बी उत्तर. श्रेयश खाडे बी उत्तर. तनुषा खटके बी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, याचं बी उत्तर बरोबर नसून डी उत्तर बरोबर आहे. ज्यांनी डी उत्तर दिलं त्यांचं उत्तर बरोबर, ज्यांनी बी किंवा ए दिलं होतं त्यांचं उत्तर चुकीचं. बा, पेन्सिल मध्ये रस्ते नाहीत असे आहे कारण प्रत्येक जण नावेतून गेला पाहिजे. जरी तो नावेतून गेला, समजा आपण नदीतून एका टोकावरून दुसऱ्या टोकाला नावेतून गेलं म्हणजे त्या दोन गावाला रस्ता नाही असं होत नाही. पहा, त्या गावाला कोणत्या ना कोणत्या बाजूने त्या नदीवर पूल असतो आणि त्या पुलावरून आपण त्या गावाला जाऊ शकतो. परंतु वेन्सिल शहराला पूल आहेत, परंतु त्यावरूनही गाड्या, मोटर गाड्या वाहत नाहीत कारण त्या गावात जास्तीत जास्त नावेचा वापर केला जातो. पहा, कृष्णा खाडे डी उत्तर. अभिनंदन. ज्यांनी डी उत्तर टाकलंय त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. डी आणि ए उत्तर चुकीचं. तुम्ही टेस्ट सोडवत चला जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर माहित होतील. प्रश्न तिसरा. व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण आहे. व्हेनिस शहराच्या नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण आहे. पहा, या शहराची रचना कशी आहे याचं उदाहरण या उत्तरामध्ये आलेलं आहे, एका ओळीमध्ये आलेलं आहे. त्या शहराच्या रचनेबद्दल माहिती या उत्तरामध्ये आलेली आहे. पर्याय, त्यात नावा असतात, मोटार गाड्या नसतात. त्या शहरामध्ये नावा आहेत पण मोटार गाड्या नसतात. पर्याय बी, त्यात 400 जुने दगडी पूल आहेत. त्या
शहरामध्ये 400 जुने दगडी पूल आहेत. पर्याय सी त्यात 117 बेटे आहेत. त्या शहरामध्ये 117 बेटांचा सहभाग आहे. आणि पर्याय डी त्यात रस्ते नाहीत. त्या गावात रस्ते नाहीत. या त्या गावाचं वैशिष्ट्य. खूप छान. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चला योग्य उत्तर टाईप करा. सृष्टिगंधा सी उत्तर मध्ये 117 बेटांचं आहे. प्रशांत सानप ए उत्तर, आदित्य सानप बी उत्तर. पा ए बी सी मध्ये तुम्ही कन्फ्युज मध्ये, परंतु कन्फ्युज होण्याची गरज नाही. आपल्याला उत्तरामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. काय आहे त्याची ओळ क्रमांक शोधून टाका. डाऊन 4th लाईन मध्ये यशस्वी अभिनंदन यशस्वी. पाठवलं म्हणलं इमारतीच्या भिंती आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते, त्यामुळं तिचं म्हणणं आहे त्या शहरामध्ये त्या शहराचं नैसर्गिक रचना आहे, तर ती रचना नसून ते उत्तर चुकीचं आहे. 4th लाईन चुकीची आहे यशस्वी. या प्रश्नासाठी तिसऱ्या प्रश्नासाठी तिसरा प्रश्न चाललाय आपला. आदित्य सानप चौथा टाकतोय. 3 आणि ए बी सी टाईप करा आदित्य. चौथा प्रश्न आपला चालला नाही, तिसरा चाललाय. सृष्टिगंधा सी उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, आदित्य सानप बी उत्तर. सृष्टिगंधा दुसऱ्या ओळीमध्ये सृष्टी ओळ क्रमांक बरोबर शोध दिसतो. भागवत सानप बी उत्तर, तनुष्का खटके ए उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर. पहा तुम्ही बऱ्याच जणांनी ए बी आणि डी याही प्रश्नामध्ये माती खाल्ली. बऱ्याच जणांनी माती खाल्ली म्हणजे आपलं उत्तर चुकणे. पहा प्रश्न तिसरा, वेनशिल शहराची नैसर्गिक रचनेमध्ये विलक्षण आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. ते 117 बेटांचं आहे. हेच त्या शहराचं वैशिष्ट्य आहे. पर्याय सी देणाऱ्यांचं बरोबर, ए बी आणि डी उत्तर देणाऱ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. त्यात 117 बेटे आहेत. त्यांनी सांगितलं बा वेनशिल शहर एक बेटावर वसलेलं शहर, अगदी सुखी, समाधानी, आनंदी. चला ज्यांनी डी उत्तर टाकलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, स्वागत तुमच्यासाठी. प्रश्न चौथा, पेन्सिल मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत? पेन्सिल मध्ये मोटार गाड्या अथवा बस का नाहीत? पर्याय ए त्यात रस्ते नाहीत. पर्याय बी प्रत्येक जण मोटार बोटीने जातो. पर्याय सी तेथे खूप गोंडाले आहेत. आणि पर्याय डी लोक उत्तम नावाडी आहेत. पहा वेनिस मध्ये मोटार गाड्या नाही, त्याचं काय कारण असेल? प्रश्न तिसरा बऱ्याच जणांचं उत्तर चुकीचं. भागवत सानप ए उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, प्रदीप सानप बी उत्तर, सृष्टिगंधा ए उत्तर, तनुष्का कटके सी उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर. चला ए टाकताय, सी टाकताय, बी पण टाकताय. म्हणजे बी पण प्रत्येक जण मोटर बोटीने जातो म्हणून त्या गावात मोटर गाड्या अथवा बस नाही असं म्हणणं आहे. प्रशांत सानप हे उत्तर. चला मी सांगतो तुम्हाला, वेन्सिल मध्ये मोटार गाडी अथवा बस नाही याचं योग्य उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं पर्याय ए त्यात रस्ते नाहीत. त्या गावामध्ये रस्ते नाहीत, अगदी दाराच्या पायरीपर्यंत पाणी, त्यामुळं त्या शहरामध्ये मोटार गाडी किंवा बस नाही. आलं का लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय ए. ए उत्तर देण्याचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवत चला, जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर कळल. तुम्हाला आधी टेस्ट टाकतो, नंतर लाईव्ह तासिकाची लिंक टाकतो. तुम्हाला आलेली टेस्ट पटकन सोडवायची, जेणेकरून उतारा घेता वेळेस तुम्हाला त्याची मदत होईल. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए त्यात रस्ते नाही. हे उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. भागवत सानप एका प्रश्नाचं उत्तर एकाच वेळेस टाकायचं. चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर. अभिनंदन. चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी. लोक वेनिस मध्ये प्रवास कसा करतात?
लोक वेनिस मधील प्रवास कसं करतात? पर्यायी मोटार गाडीतून, पर्याय बी बस मधून, पर्याय सी आगगाडीतून आणि पर्याय डी नावेमधून. पहा, मोटार गाडी म्हणजे आपली टू व्हीलर म्हणा किंवा छोटी गाडी म्हणा, रिक्षा, जीप वगैरे. बस मधून पर्याय बी म्हणतोय बस मधून. पहा, त्या गावामध्ये जर रस्तेच नाहीत तर बस कुठून येणार? आणि आगगाडी, जर त्या गावामध्ये डांबरीच रस्ते नाहीत तर रेल्वेचा रूळ कुठून येणार? त्यामुळं आपला उरलेला पर्याय शेवटचा तुमच्यासाठी नावामधून ते 117 बेटांनी, बेटांनी म्हणजे जमीनच्या चारी बाजूनी पाणी आणि मध्ये जमीन. पहा, त्यामुळं याचं उत्तर देणं तुम्हाला शक्य. चला, प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर एसटी गंडाळ, सृष्टी गंडाळ डी उत्तर, यशस्वी बोर डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, सृष्टी गंडाळ 5व्या ओळीमध्ये म्हणते, 5व्या ओळीमध्ये व्यक्तीचा प्रवास करतात कशामधून? बस मधून म्हणते. खूप छान, अभिनंदन. पण हा प्रश्न आकलनावरचा. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 184 येथे पूर्ण करतोय. थँक्यू सो मच. चला विद्यार्थी मित्रांनो, कोणाला 4 पडले, कोणाला 3 पडले, कोणाला 5 पडले. उतारा येथे पूर्ण होत आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूबची टेलिग्राम चॅनलची लिंकही तुम्हाला मिळेल. ते व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल वरती आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह मेसेज तुम्हाला मिळतील. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह कसे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत सो मच. आमच्या